100 वरीच जायने आडी यात्रा विरणी पण आडे फक्त एकच आवाज. आणि आजचा ब्लॉग त्याच आवाजावर आहे. नमस्कार, मी मोहित धनगर तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. या ब्लॉगची सुरुवात धुळे जिल्ह्यातील वरखेडे गावातून होते. हिंदू नववर्ष गुढीपाडव्याला वरखेडे गावात बहिरम महाराज यात्रा 100 वर्षापासून होते आणि या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तेच दाखवणार आहे. अगोदरच्या दिवशी ना शिवा दाबण्याचा कार्यक्रम असतो. पर्यंत हद्द आहे बा त्या गावाचं, तिला शिव म्हणले जाते. त्याच्यामध्ये काय असतं, भूत पिसाच, एक मुडी असते. ती मुडी खिशामध्ये ठेवण्यासाठी बघितला देत असतात. पण ती मूड कशाची हे मला सुद्धा माहित नव्हतं. मी स्वतः जेव्हा ते मूड काढायला गेलो, आम्ही मंत्र असतो तो सांगावा नाही लागत. सात प्रकारचे 7 बावले तयार केले जातात. देवांवरती ती शिव दाबली जाते. मग आम्ही आणि ते बावले म्हणजे त्या बावले तिथं ठेवून त्याच्यावरती त्या शिवावरती दाबून ती पूजा केली जाते. भावांना आमच्या गावामध्ये शिवा दाबायची एक पद्धत राहते. मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलंय आता. तर आता आम्ही शिवा वगैरे दाबून म्हणजे पूर्ण नाही झालंय ते, पण आम्ही अर्ध केलंय. बाकी आमचे मित्र काय बोलताय ते ऐका तुम्ही. हे आमच्या गावात जत्रा आहे, वरखेडी गावाची यात्रा ही पुढेच भरत नाही. वरखेडी फॉलो करा, शेअर करा, जास्तीत जास्त व्हायरल करा. आम्ही बहिरम महाराजच्या मंदिरावर नारळ बिरड फोडायचं आहे आम्हाला, पण आपल्यासोबत जय महाकाल भाई. तू म्हणले की आमच्या डोळ्यामध्ये असं वेगळं काहीतरी वाटत असेल. आमच्या गावामध्ये एक परंपरा आहे सुरमा भरायची, म्हणून आम्ही ना सुरमा भरलेला आहे. चला आता डायरेक्ट बहिरम महाराज मंदिरावर भेटू. चला. गावाची यात्रा सुखरूप व्हावी म्हणून गावातील सर्व मंदिरांना ध्वज लावला जातो. आता आपण 12 गाड्या बांधायची तयारी चालू आहे. भगत जो असतो मेन भगत त्या खेळामध्ये त्याची तयारी केली. त्याच्या डोळ्यामध्ये सुरमा, काजळ, लिंबू मंत्र टाकतात. म्हणजे कुवाऱ्या मुली जे असतात, ज्यांचं लग्न अविवाहित मुली जे असतात, हळद लावली जाते त्यांच्या हातून.
12 गाड्यांची कन्सेप्ट काय? तर असं मानलं जातं की आधी वरखेड्यामध्ये 12 वेगवेगळ्या समाजाचे लोक राहायचे. हे 12 गाडे 12 वेगवेगळे समाज दर्शवतात आणि हे 12 गाडे एकत्र बांधून ओढले जातात. म्हणजे यातून असं सिद्ध होतं की वरखेड्यामध्ये कोणत्याही समाजाचा किंवा कोणत्याही धर्माचा जरी व्यक्ती असला तरी त्याला सोबत घेऊन चालण्याची प्रथा वरखेड्यामध्ये पहिलेपासून आहे. यात्रा म्हटली म्हणजे आपल्या डोळ्यासमोर मोठ्या मोठ्या पालख्या येतात आणि तेच जर नाही दाखवलं तर यात्रेवाली फिलिंग नाही येणार.